ऑफिसचा शेवटचा दिवस. सहकारी ही शेवटी माणसंच होती. नेहमी जरा आढळतेने वाढणारा, जरा कुचाळती ठरणारा साठे नावाचा क्लर्क होता. वेळ संपल्यावर तो म्हणाला, "आता उद्यापासून तुमच्या ऑफिसात गाठभेट होणार नाही वज्रे. कधी काही लाडलं असेल असं बोललो असेन तर कृपा करून विसरून जा. तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी कधी कधी माणूस असं बोलतो. यू आर लकी. कितीकांना असं भाग्य लागतं. तुम्ही आमच्यासारखे थिल्लर नाहीत. गंभीर सिरियस आहात. मनाशी काहीतरी योजना आखलेली असणारच. ती काहीही असू द्यात, ती यशस्वी होऊ द्यात." साठे खरोखरीच आभारी आहे. आणि वज्रे, त्याचा मूळ स्वभाव थोडीच बदलणार. आता मुलं मोठी होतील, लग्नकार्य होतील, तेव्हा आमची आठवण ठेवा हां. 10-15 वर्षे आपण एकत्र काढली आहेत. अगदी गुण्या गोविंदाने काढली नसतील, पण हाणामाऱ्याही झाल्या नाहीत, हो ना? हो, आठवण अवश्य ठेवीन. त्या क्षणी तरी मी या बाबतीत प्रांजल होतो. पण शब्द देताना माणूस खरोखरीच प्रांजल असतो. पुढे काही कारणाने तो शब्द पाळता आले नाही, तरी त्याचा प्रांजलपणा हा काही खोटा नसतो. नानांना एक कार्ड पाठवून मी कळवलं होतं की 3 तारखेच्या सोमवारी सकाळी 10 वाजता मी त्यांच्याकडे येत आहे. त्यांना त्या दिवशी सवड नसली, इतर काही महत्त्वाचं काम असलं, तर मला त्याची आढाऊ कल्पना देण्याइतकी सवड मी त्यांना दिली होती. पण त्यांच्याकडून काहीच पत्र आलं नाही, तेव्हा मी समजलो की ही वेळ त्यांना सोयीची आहे. नाना फाटकापाशी माझी वाटच पाहत होते. त्यांचा तो जबरदस्त अल्सेशियन कुत्रा त्यांच्या पायाजवळ उभा होता. मी फाटकापाशी पोहोचताच त्याच्या घशात खोलवर गुरगुर सुरू झाली. "टायगर, टायगर नो," नाना म्हणाले. मी फाटकाबाहेरच थांबलो होतो. नानांनी मला आत यायची खूण केली. त्यांचा एक हात टायगरच्या डोक्यावर होता. मी आत येताच त्यांनी टायगरला डोळ्यातल्या पट्ट्याने ओढत पुढे आणले आणि त्याला माझा वास घ्यायला लावला. त्यांनी कसं काय ट्रेनिंग दिलं होतं मला माहीत नाही, पण टायगरच्या अंगावरचे ताठ झालेले टेस्ट खाली दिले. कदाचित मित्र म्हणून त्याने माझा स्वीकार केला नसेल, पण शत्रूंच्या यादीतून तरी माझं नाव नक्कीच कमी केलं होतं. टायगर व्हरांड्यात जाऊन बसला. आम्ही दोघं मागच्या खोलीत आलो. नानांनी माझ्यासमोर एक कागद ठेवला. कागदावर महाराष्ट्रातल्या सुमारे 22 वृत्तपत्रांची यादी होती. त्याखेरीज राष्ट्रीय पातळीवरची 3 इंग्रजी आणि 2 हिंदी वृत्तपत्रांचीही नावं होती. "हे काय आहे नाना?" "इतक्या सगळ्या वर्तमानपत्रातून आपली जाहिरात देण्याची मी व्यवस्था केली आहे. अर्थात मी नाही, पण एका जाहिरात एजन्सीमार्फत या 8-15 दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी त्या येतीलच. मग पाहू." बाई चहा घेऊन आल्या. त्या गेल्यावर मी म्हणालो, "नाना, हे दरवेळेस चहा वगैरे योग्य आहे का?" "टोपभर चहाचा काय विचार करता हो सदूभाऊ? तुम्हाला एक सांगतो, तुमची ही योजना ऐकल्यापासून माझं मलाच एकदम उत्साही वाटायला लागलं आहे. आज काहीतरी करायचं आहे अशा अपेक्षेतच दिवस उजाडतो. तसं मी आजवर आयुष्यात काय केलं हो? ही माझी संपत्ती, बागबगीचा, मंडल्या, गाड्या हे काही स्वकष्टार्जित नाही. कोण्या शहाण्या पूर्वजाची ती देणगी आहे. म्हणजे मी काय केले असेल ते एवढंच की पैशाची उधळपट्टी केली नाही. पैशांची गुंतवणूक डोळसपणे केली. अजूनही हा शेअर बाजार, कंपन्या, म्युच्युअल फंड या सर्वांवर माझी नजर असते. तो सकाळचा तासभराचा उद्योग. त्याही आधी सकाळचा फिरायला जातो. नियमाने येणारे इतरही काही आहेत. ओळखी झाल्या आहेत, पण त्यांच्या त्या गप्पात मला काही रस वाटत नाही. सगळे तेच पेपर घरी वाचतात. त्याच बातम्या किंवा संपादकीय यावर तीच ठराविक चर्चा होते. नाहीतर घरगुती सुखदुःखाच्या गोष्टी मला त्यात खरोखर इंटरेस्ट नाही. त्यांच्यापैकी कोणी कोणी व्यवसाय केलेत, कोणाकोणाची दुकानं आहेत, कोणी कोणी सरकारी, खाजगी नोकऱ्या केल्यात, दोघं तिघं परदेशात वास्तव्य करून आलेले आहेत. पण काही केल्या त्यांच्या कंपनीत मन रमत नाही. इतर वेळी बागेत काम करतो, पण ते आपलं ॲमेच्युअरचं काम. तो काही माझा छंद नाही. संध्याकाळचा क्लबमध्ये जातो. जरासं माइल्ड गॅम्बलिंगच. तिथे सिगारेट, ड्रिंक, बायकांची लफडी सगळं काही चालतं. पण मी आपला 2-3 तास मजेत घालवण्यासाठी जातो. वर्तमानपत्रात नेहमी काहीतरी असामान्य कार्य, कोणीतरी दीर्घ चिकाटीने केल्याच्या बातम्या येतात. त्या वाचल्या की वाटायचं, या सगळ्यात आपण कुठे आहोत? आत्तापर्यंत आपण काय साध्य केलं? जगतो आहोत. कोणाला त्रास, उपद्रव देत नाही, एवढंच. खरं तर आपल्या या जगण्याला काही अर्थ आहे का? सदुभाऊ, एखाद्या वेळी अगदी खरोखर डिप्रेशन यायचं. शेवटी माणूस म्हणजे 3 चाकी गाडीच आहे ना, शरीर, मन आणि बुद्धी. तहान, भूक, विश्रांती, व्यायाम, तंदुरुस्ती या शरीराच्या गरजा. आसपास जिव्हाळ्याची माणसं, मागे काळजा नाहीत, मन कोणत्याही गोष्टीत मोडावं लागत नाही, या मानसिक गरजा. पण त्याखेरीज बौद्धिक गरजा आहेतच की.
बुद्धी हे यंत्रच आहे. सारखं चालतं फिरतं ठेवलं पाहिजे, नाहीतर डुंजून जाईल. दात्यात दाते अडकून बसतील, क्वचित प्रसंगी मोडतील सुद्धा. आता जाणवतं ही बौद्धिक भूक भरत नव्हती. आणि सधूभाऊ, तुम्ही असे अचानक समोर येऊन उभे राहिलात. या नव्या कल्पनेने मी इतका झपाटलो गेलो आहे. नवल नाही त्या अरविंदाला संशय आला. बाप रे, तेवढं मोठं लेक्चर जोडलं मी बघा. आमचा चहा झाला. टोप ट्रेमध्ये दिले. आम्ही 2 खुर्च्या घेतल्या. नाना, माझ्या घरच्यांनाही गेल्या आठवड्यापर्यंत मी हे असलं काही काम करायचं मनात योजलं आहे याची कल्पना नव्हती. तुमचं पत्र मुलाने वाचलं आणि अर्थात मग मी त्यांना माझी कल्पना सांगितली. मग त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या? तसं त्यांना आपल्या घराण्याशी, नात्यागोत्यातल्या लोकांशी काहीही देणं घेणं नाही. पैशाचा आणि वेळेचा अपव्यय आहे, माझे विनाकारण काहीतरी झिंगट लावून घेतलं आहे, अशी त्यांची भावना आहे. पण अर्थात उघडपणे टीका करण्याचं धाडस कोणी दाखवलं नाही. आपण या कामात अगदी अनभिज्ञच आहोत, नाही का? नाना म्हणाले. इतर अनेक घराण्यांचे इतिहास, वृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी हे काम कसं काय पार पाडलं हे पाहायला हवं. हे ग्रंथ कुठे मिळतात का ते पाहायला हवं. तुमच्या माहितीतल्या लेखकांना विचारा, मीही विचारतो. एक मागची आठवण अचानक समोर आली. क्रमिक पुस्तकांच्या आणि गायडांच्या किमती जेव्हा अवाच्या सवा वाढल्या, तेव्हा सुरेशसाठी मी सेकंड हँड पुस्तक विकत घेत असे. जुन्या पुस्तकांच्या पदपथावर किंवा दुकानाच्या ओट्यावर वर्षानुवर्ष व्यवसाय करणारे लोक आहेतच. सुरेशसाठी पुस्तकं पाहत असताना अशा अनेक ठिकाणी मी थांबलो होतो. अशा ठिकाणी आम्हाला हवं असलेलं पुस्तक सापडणं सहज शक्य होतं. मी नानांचा निरोप घ्यायला उठलो. आता पुन्हा केव्हा येणार? त्यांनी विचारलं. सध्या प्रत्यक्ष काम काहीच नाही. तुमच्याकडून जर काही ठास समजलं नाही तर 15 दिवसानंतरच्या मंगळवारी. ठीक आहे? छान. बंडल्यांचं अंगण ओलांडत असताना डाव्या हाताच्या खिडकीचा पडदा जरासा हललेला दिसला. अरविंद सुद्धा यांच्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर झाला नसता तर त्यांच्यापैकी एखादं कोणी तरी खिडकीच्या मागे असण्याची दाट शक्यता होती. ऑफिसचा पाठीमागचा व्याप संपताच माझ्या दिवसाच्या कार्यक्रमात एकदम बदल झाला होता. इतके दिवस सकाळचा रिकामा वेळच मिळत नसे. दाढी, स्नान इत्यादी विधी, इंग्रजी मराठी पेपर वाचणे, ती लाडलीच 9:45च्या सुमारास जेवण असं रुटीन असायचं. आता कशाचीच घाई नव्हती. मग एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. माझ्या रुटीनमध्ये बदल झाल्याने बाकीच्या सगळ्यांचा गोंधळ होत होता. 9 नंतरची माझी अनुपस्थिती गृहीत धरून त्यांनी आपापले कार्यक्रम आखले होते. कोणालाही कोणत्याही गोष्टीबद्दल जाब विचारायचा नाही, कोणतीही सूचना द्यायची नाही, हा नियम मात्र मी कसोशीने पाळला. त्याने वाद झाला नाही हीच जमेची बाजू. पदपथावरचे पुस्तक विक्रेते आणि जुन्या पुस्तकांची दुकानं यातून शोध घेण्याची नानांची सूचना अगदी व्यवहार्य होती. जेव्हा मी शहराच्या रस्त्यावरून सकाळ संध्याकाळच्या चक्रा मारायला लागलो, तेव्हा दिसलं की हा व्यवसाय करणारे कितीतरी आहेत. काही पुस्तकांचे जाणते होते, तर काही चांगल्या बाइंडिंगचे, चांगल्या कागदावर छापलेलं पुस्तक किमती समजणारे होते. मग तो 5-7 वर्षांपूर्वीच्या एखाद्या दुर्बोध विषयावरच्या सेमिनारचा अहवाल का असेना. आता मी जेव्हा त्या विक्रेत्यांच्या फुटपाथवर, दुकानाच्या चौथऱ्यावर, बंद दुकानाच्या फळीवर मांडलेल्या जुन्या पुस्तकांचा पसारा जरा डोळस नजरेने पाहू लागलो, तेव्हा त्या इंग्रजी म्हणीचा पुरा प्रत्यय मला आला. दे लुक ॲट इट, बट दे डोंट सी इट. कोठून कोठून आली असतील ही पुस्तकं? पुन्हा ग्रंथप्रेमींनी पदरमोड करून जमवलेली सर्व पुस्तकं त्याच्या पश्चात बायका मुलांनी वजनावर किलोच्या भावाने रद्दी म्हणून विकून टाकली असतील. एकेकाळी टाच टपाटात बंद असलेली, फडका मारून स्वच्छ साफ ठेवलेली ती पुस्तकं पोरक्या अवस्थेत उघड्यावर धुळीत पसरलेली होती. माझी वाचनाची मर्यादा सर्वसामान्य रहस्यकथा, थरारक युद्धकथा किंवा हलक्या फुलक्या विनोदी कथा यांच्या पलीकडे जात नाही. पण पुस्तक कोणत्या पातळीवरचं आहे, टीकात्मक आहे का वैचारिक आहे का वैज्ञानिक आहे, एवढी समज मला नक्कीच आहे. आत्तापर्यंत रस्त्याने जाताना या जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांकडे आणि त्यांनी समोर मांडलेल्या पुस्तकांच्या पसाऱ्याकडे मी कधी वळूनही पाहिलं नव्हतं. पण आता मी काही खास पुस्तकांच्या शोधत होतो. तेव्हा थांबून पुस्तकं हाताळावीच लागली. एक गोष्ट ध्यानात आली. पुस्तकं हातात घ्यायला, उलटी सुलटी करून पाहायला, त्यातली 2-4 पानं वाचायला विक्रेत्यांची हरकत नव्हती. बंद दुकानाच्या पायरीवर, फळीवर, शटरला लावून पुस्तकांच्या रांगाच्या रांगा मांडल्या होत्या आणि आता प्रथमच डोळसपणे मी त्या पुस्तकांकडे पाहत होतो. त्यांची मांडणी विषयानुसार नव्हती, आकारानुसार नव्हती. मोठ्या थैल्यातून त्यांना जसजशी काढली होती तसतशी मांडून ठेवली होती. अगदीच जीर्ण शीर्ण, पुढचं मागचं वेष्टन गेलेली अशी मात्र एका बाजूस वेगळी ठेवली होती.
त्या पुस्तकांच्यात काय नव्हतं? शब्दकोश होते. 20, 30, 40 वर्षांपूर्वीच्या इंग्रजी कादंबऱ्या होत्या. दुर्बोध अशी 2 जर्मन पुस्तकंही होती. गुजराती लिपीतली गीतेवरची टीका होती. इंजिनिअरिंगसाठीचं पुस्तकं होतं, अर्थात संपूर्ण कालबाह्य झालेली. 5, 7, 10 वर्षांपूर्वीचे मासिकांचे दिवाळी अंक होते आणि इतरही अनेक. मला त्यांच्यात काही रस नव्हता. पण किमती विचारल्या जात होत्या, थोडीशी ढासळीस होऊन सौदे पटत होते. असा एक विक्रेत्यापाशी आलेला अनुभव. अर्थात याचीच पुनरावृत्ती सर्वत्र होत होती. माझा शोध सुरूच राहिला. विक्रीसाठी ठेवलेला असा कुलवृत्तांत किंवा घराण्याचा इतिहास काही माझ्या पाहण्यात आला नाही. अर्थात कुलवृत्तांतात छापले जात असतानाच आणि त्यांचे ग्राहक अर्थात त्याच आडनावाची माणसं असणार. कदाचित सुरुवातीस वर्गणी, अनुदान अशा स्वरूपात निधी जमवून मग प्रत्येकाला 1, 2 अशा प्रती मिळत असतील. त्याच्या अर्थकारणाची मला काडीची कल्पना नव्हती, पण असली पुस्तकं इतर पुस्तकांसारखी सर्वसामान्यांच्या खरेदीसाठी पुस्तकांच्या दुकानातून विक्रीसाठी ठेवलेली नसणारच. त्या आडनावाचं असल्याखेरीज इतरांना त्या इतिहासात काय स्वारस्य असणार? आपल्या आसपासच्या 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात असे 20-25 पुस्तक विक्रेते होते. प्रत्येकाला 2-3दा भेट दिल्यावर माझ्या ध्यानात आलं की निदान या भागात तरी आपला शोध यशस्वी होण्याची काही आशा नव्हती. मग मी हा शोध थांबवला. पण 1-2 दिवस नुसतंच घरी बसताच एक गोष्ट ध्यानात आली. तुमच्यासमोर काही ठराविक हेतू नसेल, कोणतीही गोष्ट मग ती अगदी क्षुल्लक का असेना, साध्य करायची निकड नसेल तर आयुष्यच एकाठी निरर्थक होतं. जाग आली की चहा, दाढी, स्नान, पेपर वाचणं, दुपारचं जेवण, मग आळसावल्यानं झोप, मग चहा, एखादी चक्कर की रात्र. नाना म्हणत होते ती बौद्धिक भूक हीच. शरीराच्या तक्रारी नव्हत्या, मनाला कोणतीही काळजी नव्हती, पण आयुष्य रिकामं वाटत होतं. नानांच्या पत्राची वाट पाहत राहणं एवढंच आता माझ्या हाती होतं. अर्थात मी त्यांच्याकडे गेलो असतो तर त्यांनी माझ्या भेटीचं स्वागतच केलं असतं, पण काही खास कारण असल्याशिवाय जाणं मला उचित वाटलं नाही. एकतर पत्र आल्यावर येईन असं मीच त्यांना सांगितलं होतं आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल ती एवढीशीही उपेक्षा आहे अशी जरी नुसती शंका मनात आली असती तरी मला त्यांचा संपर्कच असह्य झाला असता. नानांचं पत्र आलं. भेटीस 3 आठवडे होऊन गेले. एकदा चक्कर मारा. काही जाहिराती छापून आल्या आहेत, पण अजून प्रतिसाद नाही. मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास वाट पाहत आहे. आयुष्याचं अडकलेलं चक्र पुन्हा फिरायला लागलं होतं. 10ला 1-2 मिनिटं कमी असताना मी नानांच्या बंगल्यापाशी पोहोचलो. फाटकाची वरची कडी काढताच ठण आवाज झाला. तो टायगर वरांड्यात असला पाहिजे. मोठ्यानं गुरगुरत तो खाली अन्नात आला. मी फाटकाबाहेरच उभा होतो. टायगर फाटकापर्यंत आला, पण त्याची गुरगुर थांबली होती. त्याची परीक्षा देण्याचा एक उपाय होता, फाटक उघडून सरळ आत जाणं, न भीता. म्हणजे बेडरपणे वाटसिंहाच्या नजरेला नजर दिली की तेही मागे सरतात. असेलही तसं. कुठेतरी वाचलं होतं की माणूस भ्यायला तर शरीरात काही रासायनिक बदल होतात आणि फेरोमॉनसारखा या अति अल्प प्रमाणात उत्सर्जित होणाऱ्या रसायनांनी जनावराला कळतं की समोरची व्यक्ती वा सावज भ्यायलेला आहे. मी आत जाताच टायगरने 1-2दा शेपटी हलवली आणि तो परत वरांड्याच्या दिशेने गेला. मागच्या खोलीत नाना माझी वाटच पाहत होते. टेबलावर 2 इंग्रजी आणि 3-4 मराठी वर्तमानपत्रांचा गठ्ठा होता. नानांनी हाताने वर्तमानपत्रांकडे निर्देश केला. खुर्चीवर बसून मी वर्तमानपत्रे एका मागोमाग एक अशी चाळली. मग सर्वे पेपर्स परत टेबलावर ठेवून दिले. गेले 7-8 दिवस जो एक विचार मनात घोळत होता तो मी आता नानांसमोर उघड केला. नाना, तुम्हाला एक विचारायचं आहे. मग विचारा की, त्यात परवानगी कशाला हवी? नाना, पहिल्या भेटीत मी कुलवृत्तांताची कल्पना सांगताच तुम्हाला ती एकदम आवडली आणि तुम्ही अगदी हौसेने तडफेने तिचा पाठपुरावा करत आहात. हो, खरं आहे. पुढे? आता स्पष्टच बोलतो. पुढच्या एकूण खर्चाचा विचार केला आहात का? आपल्या घराण्यातील काही मंडळी सधन असतील, दानशूर निघतील, आपल्या या उपक्रमाला सढळ हाताने मदत करतील, हे नुसतं तर्क आहे. आपले कुलबंधू मोठ्या हौसेने ग्रंथाच्या छपाईसाठी काही मदत करतील किंवा ग्रंथ छापून झाल्यावर पदरमोड करून विकत घेतील, हेही तर्कच आहेत. एव्हानाच खर्चाचा आकडा काही हजारात गेला असेल. मी म्हणतो ते खरं आहे ना? हो, खरं आहे. का मर्ध्यावर सोडता यायचं नाही, नाहीतर आधीचे खर्च झालेले सर्व पैसे पाण्यात जातील, असं तुम्हीच म्हणाला होतात ना? हो, म्हणालो होतो. नाना, मी एवढेच म्हणतो, यापुढे पाऊल टाकण्याआधी 10 वेळा विचार करा. सदू भाऊ, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या.
आपल्या कुलवृत्तांताची मूळ कल्पना तुमची आहे. माझं जरा वय झालं आहे, पण तुम्ही अजून चांगले ॲक्टिव्ह आहात. तुम्हाला कामाचा कंटाळा नाही, हे तुमचे शब्द आहेत ना? हो. खरं तर तुमच्या या शब्दावर विसंबूनच मी माझा निर्णय घेतला. पुढे काय खर्च येईल, तो मला झेपेल का नाही, याचा विचार मी अवश्य करीन. पण त्याआधी मला एक सांगा, कामाचा कंटाळा येऊन तुम्ही काम अर्ध्यावर सोडणार नाहीत ना? शेवटी हा कायदेशीर करार नाही, व्हॉलेंटरी काम आहे. तोंडाने दिलेल्या शब्दावरच विसंबून राहायचं असतं. तेव्हा सांगा, तुमच्या बाजूचं काम तुम्ही पूर्ण करणार आहात का? तुम्हीही 10 वेळा विचार करूनच मग सांगा. नानांनी माझं आर्ग्युमेंट माझ्यावरच उलटवलं होतं. जरासा हसत मी म्हणालो, नाना, माझ्या ध्यानात तुमच्या शब्दांचा अर्थ आला. माझं काम मी केलं तर इतर कशाचीच फिकीर करण्याचं कारण नाही, असंच ना? सदुभाऊ, पैशाची खरोखरच फिकीर करू नका. आमच्या चिरंजीवांचे त्या दिवशीचे शब्द तुम्हाला चांगलेच झोंबलेले दिसतात. मला समजतं तुमचा हेतू प्रामाणिक आहे, पण प्रामाणिकपणाचं काही लेबल डोळ्यात अडकवून हिंडता येत नाही. माझ्यापुरती माझी खात्री झालेली आहे. तेव्हा आपण हा वाद आता एवढ्यावरच सोडूया, ओके? आज तुम्हाला बोलावलं त्याचं आणखी एक कारण आहे. नानांनी टेबलाच्या नानांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून एक पोस्ट कार्ड काढून ते माझ्या पुढे सारलं. पत्र काळ्या शाईत, अत्यंत सुवाच्य, फरडेबाज अक्षरात होतं. अनोळखी व्यक्तीचं पत्र आलं की माणूस आधी खालची सही वाचतो. मीही तेच केलं. खाली सही होती, वी रा पाटणकर. मग मी पत्र वाचलं. पत्र असं होतं: वर्तमानपत्रातली वज्रे वृत्तांतासंबंधातली आपली जाहिरात वाचली. त्या संदर्भात मी आपली भेट घेऊ इच्छितो. कृपया सोयीची वेळ कळवावी. आपला वी रा पाटणकर. सदुभाऊ, या पाटणकरांना मी आजच 10:30च्या सुमारची वेळ दिली आहे. ते एवढ्यात येतीलच. आमच्या मागच्या खोलीतही टायगरच्या भुंकण्याचा आवाज आला. आलेले दिसतात, नाना म्हणाले. बहुधा सुनबाईंनी किंवा स्वयंपाकीन बाईंनी गेट उघडलेलं दिसलं. 2-3 मिनिटात खोलीबाहेर पायतानांचा आवाज आला. आम्ही दाराच्या दिशेने पाहिलं. दारात सुमारे 50च्या वयाचे गृहस्थ उभे होते. अर्थात हेच ते पाटणकर. उंची मध्यम होती. दारातून नमस्कार करून ते म्हणाले, मी पाटणकर. तुम्ही आजची 10:30ची वेळ दिली होती. या पाटणकर, या. बसा, नाना म्हणाले. पाटणकर माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसले. त्यांचा वेश म्हणजे गुरुशर्ट टाईपचा राठी रंगाचा झब्बा, खाली पॅन्ट, खांद्याला शबनम थैली. मी माझी ओळख करून देतो. वज्रे घराण्याचं कुलवृत्तांत लिहिण्याची आपली योजना आहे, पाटणकर म्हणाले. हो. अर्थात आपल्याला त्या कामाचा काहीही अनुभव नसणार. अर्थात नाही, तो काही व्यवसाय नाही. माणूस त्या आयुष्यात एकदाच करणार, हो की नाही? हो, ते खरं आहे. वज्रे, तुम्हाला एक माहिती आहे का, की केवळ महाराष्ट्रातच आणि त्यातल्या त्यात कोकणस्थ घराण्यातच ही कुलवृत्तांत तयार करण्याची कल्पना रुजलेली दिसते. 1910-11 पासून ही प्रथा दिसून येते. तुम्ही नवल करीत असाल, माझा यात कुठे संबंध येतो ते? जो आद्य प्रवर्तक असतो, तो पायोनियर असतो. त्याची वाट नेहमीच खडतर असते. पदरमोड करून, वेळ आणि श्रम खर्च करून, अवहेलना, टिंगलटवाळी सोसून त्यांनी काम केलं. तसे आपण कोकणस्थ जरा तुसडेच, नाही का? पाटणकर जरासे म्हणाले. पण जमलं तसं या लोकांनी काम केलं. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन इतरही घराण्यांनी आपले इतिहास छापून प्रसिद्ध केले. त्यावेळी आजच्यासारख्या सोयी नव्हत्या, एसटी नव्हती, रस्ते नव्हते. काहींनी आपल्या प्रवासाची वर्णनं लिहून ठेवली आहेत. कधी छकड्याने जा, कधी चांबड्याच्या डोळत्या नावेतून जा, कधी डोंगर दऱ्यातून पायपीट करीत जा. शेवटी आपली मूळ गावं कोकणातच आहेत की नाही? मला तर या पाटणकरांच्या बोलण्याचा रोखच समजत नव्हता. पण काही वर्षातच त्या कामाला एक साचा आला. अर्थात नुसती इच्छा असून काय उपयोग? सर्व वेळ खर्च करणारा, कामाची, प्रवासाची दगदग सोसेल असा कोणीतरी ठाम माणूस हवा की नाही? हे काही निवृत्त झाल्यावर फावल्या वेळात करायचं काम नाही. आमच्या दोघांच्या जराशा गोंधळलेल्या आणि प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे पाहत जरा हसत पाटणकर म्हणाले, तुम्ही नवल करीत असाल नाही? हा कोण उपटसुंबट गृहस्थ आला आहे आणि भाषणबाजी करत आहे? तर सांगतो. ही कुलवृत्तांताची हौस तर अनेकांच्या मनात निर्माण झाली. सुदैवाने अशांना मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत करणारी अशी अनेक माणसं मागच्या पिढीत पुण्यात होऊन गेली. एक दाजी शास्त्री परांजपे, दुसरे फडके. अनेक कुलवृत्तांतांच्या प्रस्तावनेत यांच्या सहकार्याचा आणि मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे. त्यामुळे इतरही मदतीसाठी त्यांच्याकडेच वळले तर त्यात काही नवल नाही. त्या शास्त्रातले ते तज्ज्ञच झाले.
तुम्ही दोघंही वज्रेच नाही का? मग आता सांगतो, पत्र लिहून तुमची भेट कशासाठी घेतली ते. मीही जवळजवळ त्याच प्रकारचं काम करीत असतो. कुलवृत्तांत लिहिण्याची इच्छा असलेल्यांना आवश्यक वाटलं तर सहाय्य करायला मी तयार असतो. आणखीन जरा स्पष्ट करून सांगा, सहाय्य म्हणजे कोणत्या स्वरूपाचं सहाय्य? नाना म्हणाले. तुम्ही जाहिरात दिली आहे इथपर्यंत ठीक आहे. लोकांचा अनुभव असा आहे की साध्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीला अगदी नाममात्र प्रतिसाद मिळतो. आपल्या समाजाचा आळशी स्वभाव असावा. आपल्यालाच आधी ही माहिती जमा करावी लागते आणि मग नावपत्ते मिळाले की पत्रव्यवहार करावा लागतो आणि तरीही एका पत्राने काम होतच नाही. पुन्हा पुन्हा स्मरणपत्रे पाठवावी लागतात. आता ही नावांची माहिती कुठून मिळणार? एक जागा आहे, निवडणुकीच्या मतदार याद्या. त्या तपासून पाहायच्या. पण हे तुम्हाला फक्त स्थानिक पातळीवर शक्य आहे, नाही का? मी आणखी काही बोलू का की तुम्हाला माझ्या बडबडीचा कंटाळा आला आहे? नाही नाही, नाना म्हणाले. पाटणकर या उपक्रमाची तुम्हाला खरोखरच खूप माहिती आहे असं दिसतं. आम्हाला मदत तर हवी आहेच, तुम्ही सांगा. हे बघा, अगदी नावं सापडली, आपण त्यांची गाठ घेतली आणि त्यांनी सहकार्य द्यायचं मान्य केलं तरी त्यांची माहिती त्यांच्या आधीच्या एखाद दुसऱ्या पिढीपर्यंतच मर्यादित असणार. दुसरा मार्ग म्हणजे आपल्या नाशिक, त्र्यंबकेश्वर, पैठण इत्यादी क्षेत्रातील उपाध्यायांकडच्या नोंदी. मी स्वतः या क्षेत्रोपाध्यायांना अनेक वेळा भेटी दिल्या आहेत. आजकालच्या कॉम्प्युटरसारखी त्यांची योग्य ती फाईल काढण्याची पद्धत जलद आणि अचूक आहे. 15व्या-16व्या शतकापर्यंत क्वचित प्रसंगी त्याच्याही मागेपर्यंत त्यांच्याकडे नोंदी जातात. शक्यतो त्या प्रत्यक्ष यात्रिकाच्याच हस्ताक्षरात असतात. त्यात गोत्र, प्रवर, जवळचे आप्तेष्ट इत्यादी माहिती मिळते. या क्षेत्रोपाध्यायांनी पूर, अवर्षण, परकीयांच्या स्वाऱ्या, राज्यक्रांत्या, अनागोंदीचा काळ इत्यादी अनेक संकटांपासून या याद्या मोठ्या हिकमतीने सांभाळून ठेवल्या आहेत. खरं तर तो आपल्या ज्ञातीचा, इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. दुर्दैवाने आताशी या तीर्थक्षेत्रांकडे जरा हेटाळणीनंच पाहिलं जातं. तेव्हा यापुढे माहिती साठवली जाणार नाही हे तर उघड आहे. असो, पुढचं पुढे. तर हा आणखी एक मार्ग झाला. माहिती कुठे आहे ते ठाऊक असूनही किंवा तो कागद प्रत्यक्ष हातात घेऊनही ती माहिती अज्ञातच राहील. का माहिती आहे, पूर्वीचं जवळजवळ सर्व लेखन मोडीत आहे. मी व नाना दोघांनी चकित होऊन एकमेकांकडे पाहिलं. आता लक्षात आलं, खरं तर याची कल्पना आपल्याला आधीच यायला हवी होती. अगदी अगदी 1910 पर्यंतची काही काही खरेदी खतं मोडीत आहेत. नाना शेवटी म्हणाले, मग तर आम्हाला तुमच्यासारख्यांचीच मदत लागणारच. हे बघा, आणखी एक आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 70च्या वर कुळांचे कुलवृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यात वंशावळी असतात. प्रत्येक पिढीतल्या मुलींच्या विवाहाची नोंद असते. त्यांच्यात शोध घेऊन तुमच्या घराण्यात त्यांच्या घराण्यातल्या काही मुली आल्या आहेत का हे कळेल. आणखी माहिती हाती. जरासे हसत नाना म्हणाले, पाटणकर, तुम्ही आपणहून आमच्याकडे आलात हे छानच केलं. आता तुम्ही कशा प्रकारे मदत करणार ते सांगता का? हो, आपल्याकडचे पेशवे दप्तर, रस्ते दप्तर, भारत इतिहास संशोधन मंडळ इत्यादी ठिकाणी ऐतिहासिक अस्सल कागदपत्रांचा फार मोठा संग्रह आहे. पूर्वीच्या सनदा, इनाम, लवाद, निकाल इत्यादी कागदपत्रात तुमच्या पूर्वजांची काही नोंद सापडण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी माझं सतत जाणं असतं. तुमच्या वज्रे घराण्याच्या ज्या काही नोंदी मला सापडतील त्या मी तुमच्याकडे आणून देईन. इतर कामांबरोबरच हे काम होईल, त्यासाठी मी काही खास जाणार नाही. नाना घसा साफ करत म्हणाले, पाटणकर, या व्यतिरिक्त म्हणजे या माहिती गोळा करण्याव्यतिरिक्त तुमचा आणखी काही व्यवसाय असेल ना? नाही नाही, इतर काही नाही. प्रश्न जरा नाजूक आहे पाटणकर, पण राग मानू नका. ही कामं तुम्ही केवळ परोपकाराच्या दृष्टीने खासच करीत नाही. तुमचा वेळ खर्च होतो, शिवाय प्रत्यक्षातही काही खर्च होत असणार. द्रव्याचा किंवा मोबदल्याचा विषय काढायला तुम्हाला संकोच वाटतो, अवघड वाटतं असं दिसतंय. पाटणकरांची मान खाली गेली होती. नाना एकदम उठून त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अहो पाटणकर, आमच्या घराण्यासाठी तुम्ही जे काही श्रम घ्याल, जी काही मेहनत कराल, त्या सर्वांची अगदी पुरेपूर भरपाई होईल असा मी तुम्हाला माझा शब्द देतो. आणि आता इथेच थांबा. हे सदुभाऊ सोबतीला आहेतच. मी चहाचा सांगून येतो. पण नाना, पाटणकर काही बोलायच्या आधीच खोलीबाहेर पडले होते. पाटणकरांना जरा अवघडल्यासारखं वाटत होतं हे उघड होतं. मी म्हणालो, गेल्या महिनाभर आम्ही दोघं भेटत आहोत आणि ही कुलवृत्तांताची मोहीम आखतो आहोत. पण तुम्ही त्यातले खरे तज्ज्ञ आहात. इतक्या नवीन गोष्टी तुमच्याकडून समजल्या आहेत. खरंच तुमचे उपकारच मानायला हवेत. तेवढ्यात नाना परत आले.
येईलच चहा एवढ्यात पाटणकर. जरा विचार केला तेव्हा तुमचं म्हणणं पटलं. पत्रव्यवहाराने किंवा प्रत्यक्ष भेटीत मिळणारी सर्व माहिती आप्तांची वर्तमान काळातली असणार. आपल्याला घराण्याचं भूतकाळ माहिती हवा. अहो तेच तर मी म्हणत होतो, पण सांगायचं राहून गेलं, पाटणकर म्हणाले. ज्या जुन्या कागदपत्रांवरून घराण्याचा मूळ पुरुष कोण, त्याने मूळ वस्ती कुठे केली, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी घराण्यातली माणसं कशी विखुरली याची पूर्ण कल्पना त्यावरून येते. पाटणकर आता चांगले सावरलेले दिसत होते. बाई चहा घेऊन आल्या. चहा झाल्यावर पाटणकर जायला उठले. मग आता मी तुमच्या कामाला सुरुवात करतो तर, ते म्हणाले. तुमच्या त्या जाहिरातींना काही ना काही उत्तर येईलच. शिवाय आणखी एक गोष्ट करण्यासारखी आहे. तुमच्या परिचितांपैकी अनेकांकडे त्यांच्या कुलवृत्तांताच्या प्रती असतील. त्या आणून वाचून पहा. त्यांच्या प्रस्तावना वाचण्यासारख्या असतात. अडचणी काय आल्या, बरे वाईट अनुभव काय आले याची चांगली कल्पना येईल. कारण तुम्हाला त्यातूनच जायचं आहे. बरं आहे तर, येतो मी. दोघांना नमस्कार करून पाटणकर निघून गेले. त्यांच्या पश्चात त्यांचा विषय आमच्या बोलण्यात येणं अपरिहार्य होतं. नाना म्हणाले, हे पाटणकर चांगले अनुभवित आहे यात शंकाच नाही. आणि आपल्याला यांची खूपच मदत होणार आहे हेही खरं आहे. म्हणजे आपण अननुभवीच नाही का? आणि सदुभाऊ, मला त्यांची एक गोष्ट आवडली. मोबदल्याचा विषय त्यांनी स्वतः काढला नाही. उलट मी काढल्यावर त्यांची कशी अवस्था झाली पाहिलीत ना?